चला दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये उपस्थित राहायचं आहे प्लीज. दोन्ही संघांनी या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे की चालू सामना हा 4 षटकांचा असेल असा कमिटीने आम्हाला निर्णय दिलेला आहे, तरी आम्ही तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा कार्य करत आहोत. चालू सामना 4 षटकांचा असेल. पंचांना एक रिक्वेस्ट असेल की सामना लवकरात लवकर उरकण्याचा प्रयत्न करायचा आहे, कारण आज फायनल डे असल्या कारणाने आपली जरा धावपळ होणार आहे. चला सामन्याला सुरुवात आहे. मोहचेवाडीचा एक उत्कृष्ट फलंदाज तालुक्यात नावाजलेला अमोल चव्हाण, नॉन स्ट्राईकला असेल तो रोशन आडाव. या ठिकाणी पहिल्याच चेंडूवर LBW ची अपील या ठिकाणी पंचांकडे. पंचांनी दाद फेटाळली आणि या ठिकाणी कोणत्याही प्रकारची धाव नसणार आहे. निर्धाव पद्धतीचा चेंडू पाहायला मिळत जातो. बरी संघाकडून आपल्याला संदेशांच्या माध्यमातून डावखुऱ्या पद्धतीचे गोलंदाज, डावखुऱ्या पद्धतीचे फलंदाज, सॉरी रायटी गोलंदाज आहे का, लेगच्या दिशेने मारलेला चेंडू आणि हा पंचांचा इशारा तो चौका. चेंडू पूर्वाचा आहे. कमिटीला विनंती असेल 3 दिवसामध्ये कम से कम 100 चेंडू नदीमध्ये गेले असतील, तरी आमच्या व्हॉलेंटियर यांची बारीक नजर आहे चेंडूवर, परंतु पाण्यात गेल्यानंतर तेही काय करू शकणार नाहीत. अमोल चव्हाण एक नावाजलेले फलंदाज आहेत. मोहचेवाडी संघाचे ओपनर बॅट्समन, तसेच तालुक्यात एक आयकॉन प्लेयर म्हणूनही प्रसिद्ध आहेत ते. पाहूया तिसरा चेंडूचा सामना करतील अमोल चव्हाण. या ठिकाणी डाव्या यष्टीच्या मधून जाणार चेंडू. या ठिकाणी पंचांनी अवंतर स्वीकारलेला आहे. लेग बाईज पद्धतीचा चेंडू आणि वाईड +4. एक धाव पूर्ण. एका धावून समाधान मानावं लागेल ते मोहचेवाडी संघाला. रन बिटवीन द विकेट एकदम सुंदर पाहायला मिळेल आपल्याला, परंतु या ठिकाणी अमोल चव्हाण सारखा एक बलाढ्य वन मॅन आर्मी फलंदाज या ठिकाणी पॅव्हिलियन मध्ये परतलेला आहे. तसाच एक मोहचेवाडी संघाचा एक
रोशन आढाव एक विस्फोटक फलंदाज आपल्याला मैदानात पाहायला मिळतात. पुढचा चेंडूचा सामना करतील ते. ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू या ठिकाणी खडून काढला. या ठिकाणी एक धाव पूर्ण. मोहचवाडी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. फुल टच पद्धतीचा चेंडू या ठिकाणी कुठेतरी या ठिकाणी फलंदाजाला डबल माइंड झालेला आहे की हा चेंडू कशा पद्धतीने खेळून काढू, आणि या नादात त्यांनी क्षेत्ररक्षकाकडे झेल दिलेला आहे. साजिद सारख्या फलंदाजाकडे ही अपेक्षा नव्हती मोहचेवाडीला, कारण हा चेंडू मला तरी असं वाटतंय की नदीमध्ये पोहोचवायचा होता, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जर तरला थारा नाहीये. मोहचेवाडी संघाकडून मोहचेवाडी संघाचा A1 पवन केने म्हणून ज्यांची ओळख आहे मोहचेवाडी संघामध्ये, तेच मुस्तकीन खान आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. आज त्यांची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल या धोत्रेच्या भव्य मैदानावर नमो चषकामध्ये. पाहूया पुढचा चेंडू. या ठिकाणी कव्हर ड्राईव्ह करत असताना रोशन आढाव यांनी मारलेला चेंडू. एक धाव पूर्ण, आणि या ठिकाणी आरामशीर त्यांनी 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर आलेल्या या 2 धावा, 2 धावेच्या मदतीने धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 13 या आकड्यावर. 10 ते 15 पावलांचा रनअप. पाहूया पुढचा चेंडू. या ठिकाणी कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा रोशन आढाव यांनी केलेला आहे, आणि या ठिकाणी एक धाव पूर्ण, परंतु या ठिकाणी मिसफील्ड पाहायला मिळाली, कुठेतरी फंबल पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाकडून, आणि हा जाऊन पोहोचलाय तो चौकार. पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह पद्धतीने खेळलेला चेंडू. या ठिकाणी एक धाव पूर्ण आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी सफल झालेला आहे तो मोहचवाडी श्री 11 मोहचवाडी संघाकडून. एक श्री 11 मोहचवाडी संघाचा विस्फोटक फलंदाज अमोल चव्हाण पॅव्हलियन मध्ये परत आल्यानंतर या ठिकाणी चौकार षटकारांची भरसात जी पाहायला मिळणार होती ती कुठेतरी थांबलेली आहे. आता पाहूया मिडल ऑर्डर कशा पद्धतीचा खेळ खेळते. ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू. या ठिकाणी पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने झलकवणारा हा चेंडू. पुन्हा एक धाव पूर्ण, आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी पुन्हा यशस्वी झालेला आहे तो श्री 11 मोहचवाडी संघाकडून. अशा पद्धतीने या चेंडूवर आलेल्या 2 धावा, 21 धावा. धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 21. यस, अशाच पद्धतीने धावा येत राहिल्या तर कुठेतरी एक धावफलक एक चांगल्या स्तरावर जाऊन पोहोचेल. पुढचा चेंडू क्षितिज यांचा. कव्हरच्या दिशेने झळकवण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी झेलबाद झाले ते श्री 11 मोहचेवाडी संघाचे एक विस्फोटक फलंदाज ज्यांचं नाव आहे रोशन आढाव. बाद.
या ठिकाणी पारितोषिक लावण्यात आलेले आहे ते भारतीय जनता पार्टी जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस माननीय दिनेश माधव रसाल साहेब यांच्याकडून की 3 षटकार असो 3 विकेट असो यासाठी 3000 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेले आहे। शेवटचा चेंडू, थँक्यू डीजे मास्टर। शेवटचा चेंडू सामना करतील राहुल, पाहूया आता काय करतात आपल्या संघासाठी। आणि श्री 11 संघाचे राहुल अतिशय नावाजलेले फलंदाज आणि षटकाची समाप्ती या ठिकाणी पाहायला मिळत आहे आपल्याला। षटक समाप्त, 2 षटकाच्या समाप्ती आणि ती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 21च्या आकड्यावर। 2 षटकाचे खेळ अजूनही बाकी। श्री 11 मोहचवाडी संघ प्रथम फलंदाजी करताना पाहूया, धावांचा डोंगर उभारणारा हा संघ कुठेतरी माघारी आल्यासारखा वाटतोय। आता पाहूया काय होते त्या पुढच्या 2 षटकात। रितेश, दहा क्रमांकाचे जर्सी क्षितिज रितेश यांची सामना करतील मुस्तकीन खान। आणि या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला पंचाकडून इशारा येणं बाकी आहे की ना, हा वाईड आहे का नो आहे ते पाहायला मिळेल। थोड्याच एक काही क्षणात आपल्याला निर्णय येईल तो पंचांचा। तिसऱ्या पंचा नाही का, एक मिनिट किरण सर प्लीज या ठिकाणी यायचं आहे, प्लीज चेक केलं जाईल प्लीज। पंच आपल्या जागेवर जाऊन योग्य तो निर्णय देतील। या ठिकाणी कोणत्याही संघावर अन्याय होणार नाही असा कमिटी कडून आम्हाला इशारा येणार आहे आलेला आहे। त्याच्यामुळे जो काही निर्णय असेल तो
पंच आपला देतील, जो काही खरा निर्णय असेल तो देण्यात येतील। या ठिकाणी 2-3 कॅमेऱ्याची आपल्याला व्यवस्था पाहायला मिळत आहे। पंचांचा इशारा येणं बाकी, पंचांचा नोचा इशारा आलेला आहे। नो प्लस या ठिकाणी फ्री हिट आलेला आहे। फ्री हिटचा इशारा, बॅट्समन फ्री हिट असणारा पुढचा चेंडू मुस्तकीन यांच्यासाठी। आणि फ्री हिटचा कशा पद्धतीने फायदा घेतला जाईल, परंतु या ठिकाणी कव्हरच्या दिशेने खेळवलेला चेंडू, एक धाव पूर्ण या ठिकाणी झालेली आहे। दुसरी धाव घेण्यासाठी फलंदाज धावत आहे आणि दोन्ही धावा या ठिकाणी पूर्ण। फ्री हिटचा पुरेपूर फायदा घेण्यात आलेला नाही या ठिकाणी। मुस्तकीन खान यांच्याकडून श्री 11 मोहाचेवाडी संघ या ठिकाणी खेळत आहे। पाहूया पुढचा चेंडू, या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू उडवलेला आहे आणि एकच धाव या ठिकाणी मिळाले। उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे ते वरई संघाकडून आपल्याला। अतिशय सुंदर रनअप पाहायला मिळत आहे तो गोलंदाजाच्या माध्यमातून। अशी एकदम रायगड राजधानी एक्सप्रेस जशी धावतीये त्या पद्धतीने गोलंदाज धावत आहे। आणि या ठिकाणी फुलटॉस चेंडू च्या खरपूस समाचार घेण्यात आलेला आहे राहुल यांच्याकडनं आणि पंचांचा इशारा या ठिकाणी षटकाराचा आलेला आहे। आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्यात वाढ झालेली आहे। धावसंख्या धावून पोहोचली आहे ती 31-31 च्या घरात। चौतीस 3 षटकाच्या समाप्ती अंती। धन्यवाद। असेल आणि शेवटचा षटक टाकण्यासाठी जय भैरवनाथ वरई संघाकडून आलेले यश। आता कसं काय यश संपादन करताय ते पाहूया। पहिला चेंडू आणि या ठिकाणी लेग साइडच्या दिशेने पहिला चेंडू मुस्तकीन खान यांच्या
फळीतून निघालेला हा चौकाराच्या दिशेने मारला चेंडू, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं वरई संघाकडून. या ठिकाणी 2 धावा घेण्यास समर्थ ठरलेले आहेत ते श्री एलोन मोहोचीवाडी संघाचे फलंदाज मुस्तकीम आणि राहुल. यश यांनी अतिशय सुंदर चेंडू टाकला होता. पाहूया आता मुस्तकीम कशा पद्धतीचा चेंडू खेळून काढतील ते. षटकातील दुसरा चेंडू वाईड लाईनच्या दिशेने फेकला चेंडू, परंतु पंचांकडून आपला या ठिकाणी अजून इशारा आलेला आणि हा पंचांचा वाईडचा इशारा या ठिकाणी आणि बाईचा 1+1. 1 और 1 2 जैसे होते वैसे 1 और 1 11 भी होते हैं. यस, शाम जाएगी सुबह जाएगी शाम आएगी, सुबह जाएगी शाम आएगी. थोड़ी रोशनी बचा के रखना मेरे दोस्त, कल अंधेरों में काम आएगी. या ठिकाणी पुढचा चेंडू यश यांचा आणि हा फलंदाजाला बीट करत असताना चेंडू पाहायला मिळाला तो जय भैरवनाथ संघ वरई. मोठ्या फटक्यांची आवश्यकता श्री एलोन मोहोचीवाडी संघाला. और पिच पद्धतीचा चेंडू खणून काढले. या ठिकाणी षटकाराच्या दिशेने चेंडू षटकार, पंचांचा इशारा आलेला आहे षटकार. आणि अशाच उर्वरित 2 चेंडू मध्ये जर षटकार मारले तर भारतीय जनता पार्टी जिल्हा चिटणीस युवा मोर्चा, भारतीय जनता पार्टी जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस माननीय दिनेश माधव रसाल यांच्याकडून पारितोषिकांची खरात या ठिकाणी मिळेल आपल्याला 3000 रुपये. पुढचा चेंडू यश यांचा सामना करतील. या ठिकाणी लो यॉर्कर पद्धतीचा चेंडू, परंतु चेंडू जाऊन आदळला तो फलंदाजाच्या पायावर आणि LBW च्या स्वरूपात ही विकेट, सॉरी कॅच माफ करा, आम्हाला इथून दिसलं नाही. मास्टर आणि या पद्धतीने धावसंख्येत वाढ झालेली आहे. पुढचा चेंडू लेगच्या दिशेने झलकोला चेंडू आणि या ठिकाणी करेम यांच्या फळीतून आलेला आहे हा तो उत्तुंग षटकार. जागा घ्यायचे. यस मिस्टर अजय सर, प्लीज come on the commentary box and you continue your commentary. Thank you.
सर थँक्यू. ॲज अ अंपायर म्हणून संदीप शिनारे गेले 4 दिवस इथे अंपायरिंग करतात आणि आज खरं तर त्यांनी कॉमेंट्री देखील छान केली. मोहाचीवाडी संघ 4 ओव्हरमध्ये त्यांनी रन्स उभारले 54. मोहाचीवाडीच्या बॅटिंग मध्ये जर बघितलं, अमोल चव्हाण 4 धावा करून आउट झाला. रोशन आढाव ज्याने 11 धावा केल्या. साजिद 1 रनवर आउट झाला होता आणि मुस्तन मात्र 5 धावसंख्येवरती, म्हणजे संघ अडचणीत होता मोहाचीवाडी. पण करीमने धावा केल्या 10 आणि राहुलने धावा केल्या 14. त्या दोघांच्या 24 धावसंख्येच्या जोरावर 54चा स्कोर उभारलाय तो मोहाचीवाडीने. अमोल चव्हाण साजिद स्वस्तात परतले होते आणि जय भैरवनाथ वरईसाठी 4 ओव्हरमध्ये टार्गेट आहे 55 धावांचं. त्यामुळे 55 धावा म्हणजे चेसेबल स्कोर आहे जय भैरवनाथ वरईसाठी. आणि संदेश ठाकरे आणि त्यांच्या साथीला रोहन मैदानाच्या आतमध्ये चांगली गेम इथे मात्र आपल्याला बघायला मिळेल. कारण जय भैरवनाथ वरई आता या मॅच मध्ये संदेश ठाकरेला आपल्या संघासाठी काहीतरी करावंच लागणार आहे. कारण मोहाचीवाडी सारख्या टॉप टीम सोबत कालचा पराभव विसरून आज पुन्हा या स्पर्धेमध्ये खेळणं. रवींद्र भुसारी अर्थात दिनेश माधव रसाळ यांचे मामा रवींद्र भुसारी मामांनी आज संघ पुरस्कृत केलाय जय भैरवनाथ वरई संघाचे. आज ते पॅकर आहेत आणि त्यांच्या पॅकरशिप मध्ये संघाने वाकस 11 ज्या संघाने कर्जत तालुक्यात सर्वाधिक जास्त 5 ट्रॉफी जिंकल्या त्या संघाला पराभूत केलं. आणि आता मोहाचीवाडी जो संघ टॉप आहे सध्याच्या पोझिशनला, कारण त्याने बदलापूर येथे जाऊन देखील ट्रॉफी जिंकली, त्या संघाला 54 वरती थांबवलं. म्हणजे चांगली बॉलिंग दाखवली ती जय भैरवनाथ वरईने. आणि आता 55चा टार्गेट आहे. पहिला बॉलर साजिद शेख मैदानाच्या आतमध्ये. आज आदम नाहीये त्यामुळे आज नवीन खेळाडू आहेत मोहाचीवाडीमध्ये. सचिन देखील आज आलेले आहेत, आपलं स्वागत. आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय येणाऱ्या 24 बॉल मध्ये 55 धावसंख्येची गरज आहे. अरुणदादा रसाळ आज खरं तर खास करून सुट्टी घेऊन अरुणदादा आपल्या स्पर्धेमध्ये दाखल झालेत. नेरळ येथे ते राहतात आणि गोल्डन गोमारे फार चिंतेत आहेत. थोडा स्पीड ठेवा मी विनंती करेन सर्वांना. 3:30 वाजलेत, अजूनही आजच्या दिवसाच्या मॅचेस बाकी आहेत टोटल 3. आणि श्री 11 मोहाचीवाडी नरेंद्र गोमारे साहेबांनी पुरस्कृत केलेला हा संघ. साजिद शेखचा पहिला बॉल. संदेश ठाकरेचा पहिला फटका आलाय. वेगाने धावला रोशन आढाव. काय रनिंग आहे रोशन आढावची. पण चेंडू सीमारेखा पार पोहोचलाय चौकार. संदेश ठाकरे मैदानाच्या आत श्री 11 मोहाचीवाडी टीमच्या अगेन्स्ट ठोकतोय. थँक्यू डीजे. षटकार हॅट्रिक जर ठोकली वरई संघाने तर दिनेश माधव रसाळ साहेबांच्या वतीने 3000 रुपयाचे कॅश प्राइज. संदेश ठाकरेचा फटका ऑन साइडला यावेळेस. एक केली कंप्लीट. दुसरीचा कॉल आहे. वेगवान धावलाय संदेश ठाकरे आणि पोहोचलाय 2 धावा इथून पूर्ण. काय रनिंग राखली संदेश ठाकरेने. श्री 11 मोहाचीवाडी संघाला जर पराभव दाखवायचा आहे तर संदेश ठाकरेला मैदानाच्या आतमध्ये असणं जय भैरवनाथ वरई संघासाठी तेवढंच महत्वाचं आहे. आणि 2 बॉल मध्ये 6 रन आहेत. संदेश ठाकरे विचार करतोय की साजिद शेखची पहिलीच ओव्हर आहे पॉवर प्ले, जिथे आपल्याला किमान 15 धावा घेता येतील, कारण 2 मध्ये 6 घेतल्यात. अजून 4 मध्ये 8-9 धावा घेण्याचा प्रयत्न संदेश जरूर करेल. अवघ्या 55 धावांचं लक्ष समोर ठेवला चेंडू साजिदने आणि पंचांचा या ठिकाणी निर्णय. चेंडू मात्र फेर आहे, अर्थात 3 बॉल आणि 6 धावा. मागे आला होता संदेश. चेंडू मात्र पुढे ठेवला. साजिदने फसवण्याचा प्रयत्न झाला आणि इथून मात्र सामन्यामध्ये खरं तर आपली बॅटिंग संदेशला दुसऱ्यांदा आपण पाहतोय पंचांचा निर्णय या ठिकाणी येईल. तोपर्यंत एका धावेचा प्रयत्न इथून केला जाईल आणि पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. वाईट प्लस सिंगल 22च्या स्वरूपातली धाव आणि स्कोर पोहोचलाय 3 बॉल मध्ये 8 या धावा संख्येवर. एका बाजूला श्री 11 मोहाचीवाडी सध्या सुसाट फॉर्म मध्ये असणारा हा संघ आणि त्यांच्या विरोधात जय भैरवनाथ क्रिकेट संघ वरई रवींद्र भुसारी मामांनी पुरस्कृत केलेला हा संघ.
आणि फलंदाजांनी जर षटकार हॅट्रिक ठोकली तर आदरणीय रायगड जिल्हा युवा मोर्चा भाजपा चिटणीस दिनेश माधव रसाळ साहेबांच्या वतीने 3000 रुपयाचा कॅश प्राइज आहे या संघासाठी. फटका या ठिकाणी रोहनच्या बॅट मधून रोशन आडाव. चतुर खेळाडू आहे रोशन आडाव. तुम्ही या छोट्या खेळाडूकडे बघितलं ना तर चेंडू जसा बॅट मधून निघतो ना तशी त्याची धावगती सुरू होते आणि खूप दूरवरचा अंतर तो कव्हर करून त्या चेंडू पर्यंत पोहोचतो. कारण त्याची बॉडी लँग्वेज जरी तुम्ही उंची कमी असली तरी चेंडू पर्यंत अगदी वेगाने पोहोचण्याची त्याची कला भारी. आणि साजिद शेखच्या विरोधात एक सिंगल घेऊन रोहनने स्ट्राइक रोटेट केले आणि आता संदेश ठाकरेच्या अगेन्स्ट साजिद शेखचा पुढील बॉल. संदेश ठाकरेचा फटका ऑन साइडला वेगाने धावला संदेश. डायरेक्ट हिट मिस. रन कंप्लीट. जय भैरवनाथ वरई संघाची टोटल धावा संख्या आहे आतापर्यंत एका ओव्हरचे 5 चेंडू संपले असताना 10. 5 चेंडू संपलेत आणि 10 धावा आहेत. मोहाचीवाडी श्री 11 मोहाचीवाडी संघाला या मॅच मध्ये थोडं का होईना पण जय भैरवनाथ वरई संघाने दमछाक करायला लावलं हे महत्वाचं. कारण आधी 54 वरती थांबवणं आणि त्यानंतर साजिद शेखच्या पहिल्या 5 बॉलवरती 10 धावा येणं म्हणजे 55 धावा संख्येच्या चेसिंगला एक चांगली सुरुवात आहे ती जय भैरवनाथ वरई टीमची. अपील होती साजिद शेखची. षटक पहिलं कंप्लीट झालं. पंच मिलिंद कोळंबे यांचा इशारा आला. साजिद शेखच्या पहिल्या ओव्हरची समाप्ती झाली आणि 10 धावा. इथून 18 बॉल बाकी असणार आणि विजयासाठी लक्ष्य आहे ते मात्र 45 धावा संख्येचं. 18 बॉल आणि 45 धावा संख्येचं लक्ष्य. आणि श्रीपती बाबा उमरोली संघ जो संघ क्वालिफाय मॅच मध्ये दाखल झालाय इथे जिंकणारा संघ उमरोली संघासोबत क्वालिफायची मॅच केले. डीजे होऊ दे गाणं. पहिलाच बॉल आणि फुलटॉस वरती फटका हवेत. पंचांनी घोषित केलं नो बॉल. नो बॉल पंचांनी घोषित केलाय. सिंगल नो बॉल आणि फ्री हिट नेक्स्ट बॉल वरती. रामजित यादवला आता आसमान दाखवण्याची चान्स आहे फलंदाजाला. कारण रामजितने खराब चेंडू टाकला आणि त्याच्यावरती फ्री माइंडेड स्ट्रोक खेळण्यासाठी रोहनला रामजित यादवच्या बॉलिंग वरती एक सीमा पार फटका खेळावा लागेल. कारण धावा संख्या 12 आहे. फ्री हिटचा चेंडू आहे आणि खरं तर ही स्पर्धा पाहण्यासाठी बीएमसी मध्ये कार्यरत असणारे धोत्रे संघाचे माजी कर्णधार अरुणदादा रसाळ यांचा सत्कार आम्ही थोड्या वेळात करू. पण हा फटका फ्री हिटचा आहे आणि तिथे देखील कॅच पकडली तरी देखील बॅटर सेफ आहे. 2 कॅच पकडल्या. 2 वेळा जीवनदान मिळालं ते वरई संघाच्या खेळाडूंना. आधी नो बॉल वरती त्यानंतर फ्री हिट वरती. आणि अरुणदादा रसाल एक जो खेळाडू मैदानावरती खेळलेला आहे ना त्याला एका खुर्चीवरती एका जागी बसताच येणार नाही. कारण मॅच क्रिकेटचे असेल तर उभं राहून बघण्याची मजा खेळाडूंच्या सोबत उभं राहून बघण्याची मजा वेगळी असते. गोलंदाज सय्या रामजित यादव. समोर येतो संदेश ठाकरे. रामजित यादव बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. मिलिंद कोळंबे सरांचा इशारा. इट्स अ वाईट बॉल. पंचांचा निर्णय हा या स्पर्धेचा अंतिम निर्णय. अंपायर डिसिजन विल बी फायनल. सो डोंट आर्ग्युमेंट विथ अंपायर अँड प्लीज मोहाचीवाडी श्री 11 मोहाचीवाडी संघ आपण आपल्या पोझिशन वरती जा. धावा फलकावरती रणसंख्या 14 वरती. अजून 41 धावांची गरज आहे. येणारे चेंडू रामजित यादवचे थोडे संघासाठी नुकसानकारक ठरतायत.
कारण एक्स्ट्राचा धावा तो खर्च करतो. नो बॉलची सिंगल, त्यानंतर पुन्हा व्हाईट बॉल, एक सिंगल देखील आली. म्हणजे एक बॉल आणि 14 धावा आहेत. 17 बॉल मध्ये 41 धावा संख्येची गरज आहे. 17 बॉल शेष आहेत आणि 41 धावांची गरज आहे. त्यामुळे रामजित यादव या ओव्हर मध्ये श्री 11 मोहाचीवाडीचा पारडं जड करण्याचा प्रयत्न करेल. चांगला चेंडू रामजित यादवचा. काल श्री सिद्धिविनायक नेरळपाडा हा संघ काल क्वालिफाय झालाय. आज उमरोली संघ क्वालिफाय मॅच मध्ये एंटर झालाय आणि या दोन संघामध्ये जो जिंकणार तो मात्र उमरोलीच्या विरोधात येणार. 16 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. जय भैरवनाथ वरई संघ श्री 11 मोहाचीवाडीला इथून पराभव करण्यासाठी प्रयत्न तर करतोय. पण रामजित यादव काय चेंडू टाकतोय. संदेश ठाकरेला एकाच पोझिशन मध्ये खेळण्यासाठी खरं तर भाग पाडलं रामजित यादवने. समोरच्या दिशेने चेंडू ठेवलेत, बॅट पासून दूर, बॅटच्या रडार मध्ये नाहीये. संदेश ठाकरेच्या बॅट वरती बॉल येत नाही आणि त्याला बॅट वरती घ्यावा लागणार आहे कारण मॅच महत्वाची आहे. जिंकला तर क्वालिफायचं तिकीट अशी सिच्युएशन आहे. फटका भारी आहे. ऑन साइडला लॉंगॉन मध्ये खेळाडू आलाय. बॉल हातामध्ये, फेक होईल. फक्त एक सिंगल वरती समाधान मानावं लागेल. जय भैरवनाथ वरई टीमचा स्कोर झालाय आतापर्यंत 15. अजूनही 40 धावांची गरज आहे आणि चेंडू आहेत या इनिंग मधल्या 14 बॉल 40. खर तर या दोन फलंदाजाच्या बॅट मधून चौकार आणि षटकार आतापर्यंत फक्त एकच आलाय. कारण मोठे फटके जर प्रत्येक ओव्हर मध्ये 1 किंवा 2 आले नाहीत तर मग आता धावा संख्येला तेवढी गती देता येत नाही. गोलंदाज रामजित खोलात टाकलाय चेंडू. रोहन समोर होता चेंडू. एकच सिंगल. इथे सुद्धा एकच धाव, 16 धावा. या ओव्हर मध्ये थोडा गेम स्लो केला जय भैरवनाथ वरईने. पहिल्या ओव्हर मध्ये 10 आल्या होत्या आणि या ओव्हर मध्ये रामजीतच्या 5 बॉल वरती 3 एक्स्ट्रा धावा येऊन सुद्धा 16 धावा आहेत. म्हणजे 5 बॉल मध्ये खरं तर अवघ्या 3च धावा बॅटच्या सहाय्याने आल्या आणि गेम स्लो केलाय. आणि या स्लो गेम पॉलिसीचा कदाचित श्री 11 मोहाचीवाडी संघाला थोडा फायदा होऊ शकतो. गोलंदाज संघ रामजित यादव, समोर येतो संदेश. फुल टॉस, पॉवरफुल स्ट्रोक संदेश ठाकरेच्या बॅट मधून निघालाय चेंडू सीमा पार. पंचांनी केलं रेफर अबो दी बेस्ट आहे की नाही चेक केलं जाईल. षटकार तर आहे संदेश ठाकरेचा. नो बॉल आहे की नाही त्याचा निर्णय इथे पेंडिंग आहे. म्हणजे आणखीन एक चान्स मिळाली. चेंडू या ओव्हर मधला शिल्लक आहे. 2 अबोव दी बेस्ट चेंडू टाकले रामजित यादवने आणि फ्रीटचा चेंडू आहे. रोशन आडाव तो चेंडू फेकणार. समोर येतो संदेश ठाकरे. रोशनचा हा चेंडू फ्रीट मिस केली संदेश ठाकरेने आणि 2 ओव्हर इथून कंप्लीट. रन झाल्यात धावा फलकावरती त्या मात्र 23. येणारे 12 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. ती मात्र जय भैरवनाथ वरई संघाला. 12 चेंडू 32. थोडा स्पीड असू दे खेळण्यामध्ये कारण 3:45 वाजले. अजूनही आजच्या दिवसाचे क्वालिफाय
आणि त्याचबरोबर सेमीफायनल फायनल म्हणजे 6च्या आत जर स्पर्धा उरकली तर आमचं जे ट्रिप प्लॅन आहे मसा यात्रा ती पूर्ण होईल. बारा चेंडू आणि 32 धावांची गरज. अमोल चव्हाणच्या पहिल्याच बॉलवरती रोहनच्या बॅट मधून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये ठोकलाय षटकार. चव्हाण वरती आक्रमण. पुन्हा एकदा प्रयत्न होता. तीनही स्टंप सोडून आला होता फलंदाज रोहन. 29 धावा झाल्यात. आता 10 बॉल मध्ये 26 धावांची गरज आहे. सामन्यामध्ये जिंकायचं तर प्रत्येक बॉल वरती धाव आली पाहिजे. समोरच्या टीमला एका प्रेशर मध्ये ठेवलं पाहिजे. त्यासाठी रोहनला प्रत्येक बॉल बॅटला कनेक्ट करणं गरजेचं आहे. कारण संदेश देखील चांगल्या फॉर्म मध्ये खाली बॅटिंग करतोय. फटका चांगला आहे रोहनचा. ऑन साइडला खेळाडू पोहोचलाय बॉल पर्यंत. एकच सिंगल. आता 9 चेंडू आणि गरज आहे ती या मॅच मध्ये 25 धावांची. 9 बॉल 25. 30 धावा झाल्यात. 25 अजून गरज आहे. 9 बॉल बाकी आहेत. अमोल चव्हाणला षटकार खेचल्यानंतर जय भैरवनाथ वरील संघाचा जल्लोष होता. कारण त्यांना माहिती की अमोल चव्हाण सारख्या गोलंदाजावरती चांगली बॅटिंग करणं म्हणजे कदाचित ही धावसंख्या आपल्याला इथून 9 बॉल मध्ये आटोक्यात आणता येईल का, यासाठी संदेश ठाकरेला तेवढाच प्रतिकार गोलंदाजांचा करावा लागेल. फटका हेलिकॉप्टरने लॉंग ऑन मध्ये कॅच ड्रॉप मिस्टेक आणि दुसऱ्या धावेचा देखील कॉल झालाय. 2 धावा पूर्ण. मेन विकेट होती संदेश ठाकरेजी. मेन बॅटर होता आणि संदेश ठाकरेजी कॅच ड्रॉप. 2 रन मिळाल्या. धावा संख्या 32. विजयासाठी गरज आहे ती 8 चेंडू आणि 23 धावा संख्येची. 8 बॉल 23. सामना बॅलन्स करतोय सध्या संदेश ठाकरे. अमोलचा हा चेंडू लेग स्टिकला टार्गेट केलं होतं. व्हाईटची धाव मिळेल. धावा संख्या 33. 22 धावांची गरज आहे 8 बॉल मध्ये. आणि दोनही फलंदाज एकही विकेट त्यांनी गमावली नाही. सामना शेवटपर्यंत घेऊन जात आहेत आणि 8 बॉल मध्ये गरज आहे ती 22 धावा संख्येची. आज आदम श्रीलेवन मोहाचेवाडी संघाचा नाहीये म्हणजे एका बॉलची थोडी का होईना पण कमतरता आहे. त्यामुळे संदेश ठाकरेने प्लॅनिंग ओळखलं. 8 बॉल मध्ये 22 ची गरज आहे. फटका बॅटच्या रडार मध्ये ऑन साइडला ठोकलाय षटकार. चेंडू गेलाय नदीत. चेंडू विजयासाठी आता गरज आहे ती 16 धावा संख्येची. शेवटचा बॉल अमोल चव्हाणचा. संदेश ठाकरेचा फटका आणि रोशन आडावने पकडली कॅच. कॅच पकडली रोशन आडावने. विकेट इथून आउट होतीये संदेश ठाकरे. मेन बॅटर या संघाचा. मेन मोमेंटला ही मेन विकेट आली संदेश ठाकरेची. कमालीची कॅच होती रोशन आडावची. त्याला माहिती आहे जर हा कॅच इथून सुटला असता तर कदाचित सामना आपल्या हातातून निसटण्याची चिन्ह होती. रोशन आडावने पकडली कॅच. फलंदाज बाद.
संदेश ठाकरेचा जर चौकार आला असता ना तर 12 धावा राहिल्या असत्या. गोलंदाज सय्यार मुस्तकीम. पहिलाच बॉल फटका हवेत आहे. खेळाडू दूर आहे. चेंडूचा पाठलाग सुरू आहे. 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. फेक होतीये. थ्रो येईल तोपर्यंत 2च धावा. 5 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग. संदेश ठाकरे मैदानाच्या आतमध्ये होता तोपर्यंत सामना पूर्णपणे पकड होती ती जय भैरवनाथ वरईची. कारण अमोल चव्हाण देखील आपल्या खेळाडूला सांगत होते की आपल्याला संदेशला आउट करायचं आणि ती कॅच रोशन आढावने पकडली. आणि आता सामना पुन्हा एकदा झुकलाय. तो दोन्ही संघांकडे 5 बॉल 14ची गरज आहे. पुढे आला होता. बॅटला ब्रश झाला. चेंडू इथून फील्ड करे रामजित यादव. एकच सिंगल. आता 4 बॉल आणि 13 धावांची गरज. 4 चेंडू 13 धावांची गरज आहे. 2 चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. सामना जय भैरवनाथ वरई संघाच्या खिशात. पण काही होऊ शकेल. श्री 11 मोहाचीवाडीच्या राहुलने कॅच ड्रॉप केली होती. कदाचित ती कॅच संघाला भरपूर महाग ठरत होती. पण रोशन आढावने कॅच पकडली. छोटा खेळाडू पण धावतो किती बघा. न दमणारा न थकणारा. भागमभाग नुसती पळापळ रोशन आढावची. 9 फलकावरती 4 बॉल 13ची गरज आहे. सुदाम धुळे आमचे विश्रांती करतात. 4 बॉल 13ची गरज आहे. चेंडू मुस्तकीमचा. अजून टेन्शन आहे या मॅच मध्ये. 3 बॉल 13ची गरज आहे. 3-13 कोणाचे वाजणार 12. संदेश ठाकरेची कॅच जर पकडली नसती तर मॅच मध्ये खर तर संदेश ठाकरेने या ओव्हर मध्ये मुस्तकीम वरती तो हावी ठरला असता. पण आता 3 बॉल 13. क्लीन बोल्ड दांडी गोल. मॅच मध्ये मुस्तकीमचा हा गोल्डन चेंडू आणि विकेट या मोमेंटला. आता 2 चेंडू आणि 13 धावांची गरज. फाइट दिली जय भैरवनाथ वरईने. एक मेन कॅच जी पकडली ना रोशन आढावने ती फार महत्वाची होती. कारण ती जर सुटली असती तर कदाचित श्री 11 मोहाचीवाडी संघाची गाडी क्रमांक 15-52 सुटली असती. आता 2 बॉल आहेत 13ची गरज. संदेश ठाकरे मॅचला टर्न करू शकत होता अशी मोमेंट होती. आणि इथून बॅटची कडा फलंदाज बाद. 2 बॅक टू बॅक विकेट. आता विकेट हॅट्रिकची संधी मुस्तकीमला. एक चेंडू गरज आहे ती 13 धावांची आणि विकेट हॅट्रिकची संधी आहे ती मुस्तकीमला. नो बॉल जर आला षटकार आला तरी देखील मॅच फिरू शकेल. काही होऊ शकतं. फिल्डिंग पोझिशन बदलण्यात आलेली आहे. आता एक चेंडू मुस्तकीमचा आणि आता फिल्डिंग करतायत की सामना फोल्डिंग करता. आणि सामना फोल्डिंग केलाय. जिंकलाय तो